आपण पाहतो आणि त्यांचं करूया वेलकम, सहर्ष स्वागत. थँक सो मच. मॅच लावते सुरुवात. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. शो अँड गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. गेमला झाली सुरुवात. गेम इज ऑन. पहिलाच बॉल आणि इथे पाहिलं गेलं तर डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या साहाय्याने फायनलला झाली सुरुवात. याचसाठी केला होता अट्ठास. हा क्षण गोड व्हावा आणि याची देही याची डोळा इथे रंगणार मेगा फायनलचा सोहळा. मॅचला झाली सुरुवात आणि नक्कीच दांडी गुल. खऱ्या अर्थाने रणसंग्रामाला इथे झाले सुरुवात. फायनल मॅच आपण पाहतोय 2025 चा हा रणसंग्राम. आणि या मॅच मध्ये आता घडेल काय, या मॅच मध्ये बिघडेल काय, यासाठी 88 मात्र प्रत्येक संघ 6 संघ इथे करत होते आणि 6 संघांना अपयश आला आणि 2 संघ आता इन ऍक्शन मध्ये फायनल मॅच खेळताना आपण पाहतोय. सध्याच्या घडीला नक्कीच पाहिलं गेलं तर सुरुवात चांगली. आजचा दिवस ज्याच्या नावावर आणि ज्याच्या नावाचा बोलबाला या मैदानामध्ये राहिला, अमित पांडेला आपण पाहतोय. इथे पाहिलं गेलं तर नक्कीच चांगला बॉल आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक देखील उपस्थित आहे. नक्कीच चेअरमन ऑफ गोल्ड फील्ड फेडरेशन चे सर्वे गोल्ड फ्लिंग फेडरेशनचे सर्वे सर्वा सन्माननीय चेतनदादा ताई शेट्टे इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं सुद्धा करूया मोस्ट मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबरीने मयूरदादा गोहिले हे देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया मोस्ट मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबरीने धीरजदादा ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं सुद्धा करूया वेलकम, सहर्ष स्वागत. आणि नक्कीच सन्मान दिलाय विकेट काढून आणि नक्कीच या वेळेस विचार केला तर आणखीन एक विकेटचं पतन. धक्का क्रमांक दुसरा मैदानामध्ये बॅटिंग टीमला बसतोय.
आपण जातोय. राम ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर. चला मॅचला करूया सुरुवात. उशीर झाला मित्रांनो आणि आता मात्र कोणता उशीर नको प्लीज. आता मात्र कोणता उशीर नको. बाटची कडा बॉल पाठीमागे चालले. यष्टीरक्षक आहे तिथे उपस्थित आणि यावेळी जर विचार केला तर हा आलाय डॉट बॉल. सुरुवात चांगली पाहायला मिळाली राम या गोलंदाजाची. या आणि नक्कीच एक धाव टीमच्या खात्यामध्ये सध्या या मॅच मध्ये आपण पाहिलं गेलं तर नक्कीच थोडंसं इथे स्ट्रगल करताना मॅच मध्ये आपण टीमला पाहतोय. इथे टाकलेला बॉल डीप मध्ये प्रोटेक्शन देखील सेट आहे आणि यावेळी विचार केला तर हा आलाय डॉट बॉल. अजूनही मात्र मोठा फटके येत नाहीये कासिमच्या पाठमध्ये. आतापर्यंत 5 बॉल खेळला गेला आणि 5 बॉलमध्ये फक्त आणि फक्त एक धाव त्याच्या पाठमध्ये आपण पाहतोय. थोडंसं स्ट्रगल करताना मॅच मध्ये कासिम या बॅटरला पाहतोय. इथे पाहिलं गेलं तर नक्कीच 1.4 बॉलचा खेळ झालाय समाप्त. अजूनही मोठाले फटके येत नाहीये. राम गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. अजूनही अजून 2 बॉल शिल्लक असतील. आडव्या बॅटने फोर्स केला. इथे डीप मध्ये प्रोटेक्शन देखील सेट आहे आणि यावेळी विचार केला तर एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक 2 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. आणि नक्कीच काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नक्कीच अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आहे आणि नक्कीच कोणतेही मान्यवर जर आपल्या इथे आले तर नक्कीच आपण नक्कीच त्यांचा शुभ सन्मान करत असतो आणि नक्कीच VIP डाईजवर आमचे काही मान्यवर इथे उपस्थित आहेत. आपण पाहिलं गेलं तर नक्कीच नक्कीच या ठिकाणी काही मान्यवर उपस्थित आहेत आणि त्यांचं शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे होत आहे. तर नक्कीच सन्माननीय आदरणीय श्रीमान
मयूरदादा गोहिल या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आम्ही मुख्य मंचावर इथे करत आहोत. सन्माननीय विकीदादा सिंग या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते सन्माननीय मयूरदादा गोहिल यांचा इथे शुभ सन्मान होत आहे. मायेची उबदार आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन सन्माननीय मयूरदादा गोहिल यांचा इथे शुभ सन्मान होत आहे. थँक्यू सो मच मयूरदादा गोहिल, आपण या ठिकाणी आलात आणि या मंचाची शोभा वाढवलीत त्याबद्दल तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. थँक्यू सो मच. तसेच या ठिकाणी सन्माननीय धीरजदादा ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान आम्ही मुख्य मंचावर इथे करत आहोत. तर नक्कीच या स्पर्धेसाठी अत्यंत खूप चांगलं आयोजन ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपण पाहतोय म्हणजे विकीदादा सिंग या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय श्रीमान धीरजदादा ठाकूर यांचा इथे शुभ सन्मान होत आहेत. तर नक्कीच धीरजदादा ठाकूर यांचा इथे शुभ सन्मान मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन धीरजदादा ठाकूर या साहेबांचा इथे शुभ सन्मान होत आहे. थँक्यू सो मच धीरजदादा ठाकूर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि या मंचाची आणि आजच्या दिवसाची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चेअरमन ऑफ गोल्ड फ्लिंग फेडरेशनचे चेतन ताई सेटे या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय चेतन ताई सेटे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर विकीदादा सिंग यांच्या शुभ हस्ते होत आहे. थँक्यू सो मच, तुम्ही देखील इथे आलात. तर मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण देऊन चेतनदादा ताईसेठे यांचा इथे शुभ सन्मान VIP डाईजवर इथे संपन्न होत आहे. थँक्यू सो मच, तुम्ही देखील इथे आलात, या मंचाची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतो. आणि नक्कीच जाऊया मॅचच्याकडे. आपण पाहिलं गेलं तर धावफलकावरती 18 धावा टीमच्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात आणि 3 विकेट देखील बॅटिंग करणाऱ्या टीमने इथे गमावल्यात. 2.5 बॉलचा खेळ झाला समाप्त. इथे समोर खेळलाय लोंगान क्षेत्रामध्ये बॉलला ट्रॅव्हल केला, एक्झिक्यूट केला फटका. यावेळी विचार केला तर एक धाव अंकित होताना पाहतोय. पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि 3 ओव्हरमध्ये धावफलक टीमच्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात 19 या आकड्यावर. अजूनही एका ओव्हरचा खेळ असे शिल्लक या मॅचमध्ये. सध्या विचार केला तर फायनल मॅच आपण पाहतोय आणि नक्कीच फायनल मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी दोन संघांच्या दरम्यान होईल हे देखील पाहिलं जाईल. चॅम्पियन कोण होईल हा देखील प्रश्न असेल. 19 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. प्रणव गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळलाय डीप मध्ये आणि इथे पाहिलं गेलं तर नक्कीच अलाय बॉल डिक्लेअर झोन मध्ये आणि धावफलक आता वाढते धावसंख्या जाऊन पोहोचले 21 या आकड्यावर. अजूनही मात्र 5 बॉल शिल्लक असतील. क्रमांक 4च्या षटकामध्ये प्रणव समोर लॉफ्ट केलाय. इथे पाहिलं गेलं तर नक्कीच लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि वायडिश लोंगवांचा क्षेत्ररक्षक तिथे बॉल पर्यंत पोहोचला, बॉलला गॅदर केलं एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचले 22 डबल डिजिट मध्ये कन्वर्ट झाले 22 धावा. अजूनही 4 बॉल शिल्लक असतील या ओव्हरमध्ये. हा देखील प्रश्न असतील, मोठे फटके येत नाहीयेत आतापर्यंत. नक्कीच बॅकफुटवर संघाला पाहतो. यावेळी इथे विचार केला तर नक्कीच फटका चांगला होता आणि डीप कव्हरमध्ये बॉल जाऊन विसावतोय. आता धावसंख्या पुढे सरकते 24 या आकड्यावर जाऊन पोहोचले आतापर्यंत. 3.3 बॉलचा खेळ झालाय समाप्त. फायनल मॅचमध्ये आपण पाहतोय हा रणसंग्राम खऱ्या अर्थाने रणसंग्राम नाही तर महासंग्रामाला इथे सुरुवात झाली आहे. अजूनही 3 बॉल शिल्लक असतील. ओहो, इथे चांगला बॉल, चांगली लाईन, चांगला टप्पा इथे शोधला आणि त्याच टप्प्यावर इथे गोलंदाजी करतोय. धावफलक आहे त्या आकड्यावर स्थिर आहे 24 त्या आकड्यावर. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील. पुढील बॉल गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहिलं गेलं. प्रणव गोलंदाज अलाय. ओहो, इथे पुन्हा एकदा चांगला बॉल. इथे
स्ट्राईक रोटेट करायचं काम इथे करत होता आणि यावेळी विचार केला तर पंचाने देखील बोट केले आकाशाकडे. विकेटचं पतन आणि या मॅचमध्ये आपण पाहिलं गेलं तर आणखीन एक धक्का बसतो बॅटिंग करणाऱ्या टीमला. शेवटचा बॉल शिल्लक असेल आणि शेवटच्या बॉलमध्ये जर पाहिलं गेलं न्यू बॅटर देखील एंटर झालाय. धावफलक 24, लॉस ऑफ 4 विकेट 24 या आकड्यावर. शेवटचा बॉल ऑन साईडला केल्याचा प्रयत्न इथे पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आणि संधीचं सोनं देखील केलंय. याच दरम्यान विचार केला तर 4 षटकांची लढत झाली कंप्लीट. अजून या 4 षटकं इथे असतील आणि या 4 षटकांमध्ये म्हणजे मात्र नक्की 24 बॉल आणि या 25 धावांचं आव्हान जे समोर ठेवलं गेलं या मॅचमध्ये. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं गेलं तर भरपूर जणांचं सहकार्य या स्पर्धेला लाभलं. सन्माननीय आदरणीय योगेशदादा पाटील साहेब यांचा विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी. मुख्य आयोजक जे आपण पाहिलं योगेशदादा पाटील, त्याचबरोबरीने मयूरदादा गोहिल यांचं देखील या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य आणि खूप मेहनत या स्पर्धेसाठी त्यांनी देखील घेतली. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करूया. त्याचबरोबरीने मोहम्मद पंगारकर यांचं देखील या स्पर्धेसाठी खूप मोलाचं सहकार्य लागलं. त्यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करूया. त्याचबरोबरीने नरेशदादा झा यांचं देखील या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलं. त्यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करूया. त्याचबरोबरीने धीरजदादा ठाकूर यांचं देखील या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलं. त्यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करूया. त्याचबरोबरीने विकीदादा सिंग यांचं देखील या स्पर्धेसाठी मोलाचं आणि खूप मेहनत विकीदादा सिंग यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण पाहिली आणि त्यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करूया. आणि नक्कीच मोहम्मद पंगारकर यांचा इथे शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर आम्ही इथे करत आहोत. विकीदादा सिंग यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन मोहम्मद दादा पंगारकर यांचा इथे शुभ सन्मान होत आहे. थँक्यू सो मच. तुम्ही देखील चांगलं सहकार्य या स्पर्धेला दिलं त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि नक्कीच मोहम्मद पंगारकर यांच्याकडनं या स्पर्धेसाठी जे सेकंड क्रमांकाचं प्राइज आहे ते त्यांच्याकडनं लाभलं आहे. आणि नक्कीच मोहम्मद पंगारकर यांचा पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करूया. त्याचबरोबरीने मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेसाठी पाहतो. बेस्ट बॅट्समन, त्याचबरोबरीने बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, कॅश प्राईज काही पाहतोय. 10,000 पहिला पारितोषिक, ब्युटिफुल ट्रॉफीज, त्याचबरोबरीने 5,000 दुसरं पारितोषिक, ब्युटिफुल ट्रॉफीज. असे आपण पाहिलं गेलं तर भरपूर पारितोषिके या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. CBG क्रिकेट कमिटी यांचं देखील कौतुक करावं लागेल. दमदार आयोजन, दमदार नियोजन आणि खूप चांगली मेहनत या स्पर्धेसाठी घेताना आपण पाहिली. मॅच लावतोय सुरुवात, फायनल मॅच. 25 धावांची आवश्यकता. अनिल पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, व्ह्यूज इट. आणि इथे पाहिलं गेलं तर नक्कीच डिक्लेअर झोन मध्ये बॉलला पाठवून दिलाय. तर त्या विचार केला एक बॉल आणि 2 धाबा. प्रारंभ मी शुभारंभ तो मात्र होताना पाहतोय. ओहो, ब्लॉक होलचा बॉल होता. इथे पाहिलं गेलं तर नक्कीच हा देखील आलाय डॉट बॉल. मागील बॉलवर दुहेरी धाव आली. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर आपण पाहिलं गेलं तर नक्कीच डॉट बॉल आला. खूप चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला अनिल त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. बाटची कडा यष्टीरक्षकाला आणि नक्कीच कोणती चूक केली नाही. या विकेटचं पतन, गोल्डन डकचा शिकार. प्रणव यांनी आपली विकेट सॅक्रिफाईस केली. 2 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या होत्या. वाटलं होतं की सूरज ऑन स्ट्राईकला आहे आणि याच दरम्यान विचार केला तर 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ॲड देखील झाल्यात. एक विकेट देखील सॅक्रिफाईस करताना मॅचमध्ये आता श्रीकांत न्यू बॅटर
तो मात्र मैदानामध्ये एंटर झालाय. श्रीकांत आणि सूरज ही जोडी पाहतोय. इथे नक्कीच वाईट बॉल पंचांनी घोषित केला. यावेळी जर विचार केला तर एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना देखील पाहतोय. कॅमेरामॅन नक्की प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद पहा कुठून घेतात. कॅमेरामॅनचं देखील कौतुक करावं लागेल. चांगला फोकस केलाय. ऑन स्क्रीनला पाहत होतो आपण. इथे पाहिलं गेलं तर नक्कीच ऑन साईडला केल्याचा प्रयत्न आणि एक सिंगल आणि नक्कीच एका सिंगलवर इथे समाधान मानावं लागेल. या मॅचमध्ये पाहिलं गेलं तर दोन्ही टीमला संघर्ष करावा लागेल. कारण की आता ज्या पद्धतीने आपल्या संघाला इथे सुरुवात करायची होती ती सुरुवात इथे पाहायला मिळाली गोलंदाजी करणाऱ्या टीमवर. समोर लॉफ केलंय. लोंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं होतं. एक्झिक्यूट केलं होता आणि पुन्हा एकदा विकेटचं पतन. धक्का क्रमांक दुसरा. तर त्या मॅचमध्ये जर विचार केला तर नक्कीच आता बॅकफूटवर तो मात्र प्लॅटिना स्पार्टन्स या संघाला पाहतोय. विक्टोरी वायपर्स हा संघ सध्याच्या घडीला आनंद सेलिब्रेशन करत असलेल्या मॅचमध्ये फायनलचा मॅच आहे आणि या मॅचमध्ये जिंकेल कोण हा देखील प्रश्न उपस्थित असेल. सध्याच्या घडीला पाहिले गेले तर 4 धावा टीमच्या स्कोर कार्डवर अजूनही एक बॉलचा खेळ असते शिल्लक या ओव्हरमधला आणि नक्कीच या मॅचमध्ये जर जिंकण्यासाठी पाहिलं गेलं तर नक्कीच अजूनही 19 बॉल शिल्लक असतील आणि या 19 बॉलमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती म्हणजेच एक 21 धावेंची. बॅट अँड पॅडमध्ये चेंडूला ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला होता. इथे पाहिलं गेलं तर नक्कीच हा देखील आलाय डॉट बॉल. चांगली सुरुवात आपल्या संघाला इथे करून देताना गोलंदाज आपण अनिलकडनं पाहिले. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. 4 धावा खर्च केल्या आणि नक्कीच एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झालाय. 4 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. 18 बॉल आणि विजयासाठी 21 धावांची आवश्यकता असेल. 18 बॉल 21 धावा. मॅचमध्ये घडेल काय? 18 बॉल 21 धावांची आवश्यकता. मॅचमध्ये घडेल काय? मॅचमध्ये बिघडेल काय? एकाला रोखावं लागेल, एकाला ठोकावं लागेल. सध्याच्या घडीला पाहिलं गेलं तर बॅकफूटवर तर दोन्ही संघाला आपण पाहतोय कारण की 21 बॉल आणि 18 बॉल आणि 21 धावा आहेत तर नक्कीच एक सोपं असं आव्हान देखील आहे. आणि त्याच दरम्यान विचार केला तर नक्कीच सध्या 2 विकेट किंवा बॅटिंग करणाऱ्या टीमने इथे गमावल्यात तर ती देखील या मॅचमध्ये बॅकफूटवर आहे. राहुल पहिलाच बॉल ऑन साईडला केलायचा प्रयत्न इथे पाहिलं गेलं तर नक्कीच पाठम पाडमध्ये चेंडू होता आणि हा आलाय डॉट बॉल. फायनल मॅच आपण पाहतोय सध्याच्या घडीला या मॅचमध्ये पाहिलं गेलं तर आतापर्यंत 1.1 बॉलचा खेळ झालाय समाप्त. आणि या मॅचमध्ये जर पाहिलं गेलं तर नक्कीच 18 बॉल आणि 21 धाब्यांची आवश्यकता होती आणि पहिला बॉल डॉट आलाय आणि 17 बॉल आणि 21 धाब्यांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. समोर लॉफ केलाय. लोंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉलला ट्रॅव्हल केला. एक्झिक्यूट केला. इथे पाहिलं गेलं तर एक सिंगल इथे कंप्लीट झाली आणि एका सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकते. 5 या आकड्यावर जाऊन पोहोचले. त्या मॅचमध्ये विचार केला तर आजच्या दिवसामध्ये नक्कीच चांगली 7 पंचांची देखील लाभली. विनोद सर असतील, आलोक सर असतील त्यांचं सुद्धा मोस्ट मोस्ट वेलकम आणि मनपूर्वक आभार व्यक्त करूया. एक्झिक्यूटिव्ह फटका केला होता. फटका तर चांगला मारला होता आणि त्याच दरम्यान विचार केला तर फक्त मिळेल एक सिंगल आणि
एका सिंगलच्या मदतीने आता धावफलक मात्र जाऊन पोहोचले 6 या आकड्यावर. ऑन साइडला इथे पाहिलं गेलं तर डीपमध्ये प्रोटेक्शन आणि इथे पाहिलं गेलं तर नक्कीच एक धाव कंप्लीट आणि या दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न असेल आणि या 2 धावा डेफिनेटली कंप्लीट झाल्या आणि 2 धावांच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या आकड्यावर. 8 धावा टीमच्या स्कोर कार्डवर 1.4 बॉलचा खेळ झालाय समाप्त. प्लॅटिना स्पार्टन्स आणि त्यांच्या अगेन्स्ट विक्टोरी वायपर्स मेगा फायनलचा हा 16 पाहतोय. स्पर्धा मानाची अभिमानाची आज पाहिली गेली तर नक्कीच CBG क्रिकेट कमिटीशी आणि यावेळी बॅटची कडा यष्टीरक्षक थोडा बीट झाला त्यानंतर बॉल पाठीमागे चालला होता आणि त्याच दरम्यान धावफलक आता पुढे सरकताना देखील पाहतोय 8 या आकड्यावर. या मॅच मध्ये पाहिलं गेलं तर अजूनही 13 बॉल शिल्लक असतील आणि या 13 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 17 धावेंची आवश्यकता असेल. 13 बॉल आणि 17 धावा या मॅच मध्ये घडेल काय, मॅच मध्ये बिघडेल काय. 13 बॉल 17 धावा. एखादा डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा कमबॅक कमबॅक आणि कमबॅक होऊ शकतो. फुल टॉस बॉल इथे पाहिलं गेलं तर फटका फसलाय. क्षेत्ररक्षक गेला बॉल पर्यंत पोहोचला देखील आणि विकेटचं पतन महत्वाच्या क्षणाला टिपला झेल आणि संपला बॅटरचा खेळ. बारा बॉल आणि 17 धावेंची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 8 धावा टीमच्या स्कोर कार्डवर 25 धावांचं आव्हान जे मात्र सेट केलं होतं. एक माफक असं आव्हान होतं मॅच मध्ये, पण नक्कीच माफक आव्हानाला इथे संघर्ष करून आता 12 बॉल आणि 17 धावेंवर आणून ठेवलंय. या मॅच मध्ये समीकरण आपण सातत्याने चेंज होताना पाहिलं. सध्याच्या घडीला संकट संकट आणि संकट आलंय ते मात्र पाहिलं गेलं तर बॅटिंग करणारी टीम प्लॅटिना स्पार्टन्स या संघावर नक्कीच संघर्ष देखील करावा लागेल. हिमतीने हरा, हिम्मत हरू नका, कारण की परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालत असतो. चमकतो तोच जो घनाचे घाव सोसतो. आणि या मॅच मध्ये आता कशा प्रकारचा संघर्ष इथे करेल आणि कशा प्रकारे संकटावर तुटून पडेल ते मात्र हे देखील पाहिलं जाईल. 12 बॉल आणि 17 धावेंची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. ऑन स्ट्राईकला पाहिलं गेलं तर बॅटर अमितला पाहतोय. पहिलाच बॉल इथे पाहिले गेले तर डीप कव्हर मध्ये आणि एक सिंगल मिळाली आहे आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकते 9 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. आणि या मॅच मध्ये आता पाहिलं गेलं तर नक्कीच 11 बॉल आणि 16 धावेंची आवश्यकता असेल. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये येईल का हा देखील प्रश्न असेल. आणि नक्कीच अमित पांडे प्रत्येक मॅच मध्ये विचार केला तर चांगला एफर्ट देत होता. या मॅच मध्ये देखील अमित पांडेने ठोकलाय षटकार आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी करून दिले ते मात्र बॅटिंग करणारी टीम. आता मॅच मध्ये जिंकण्यासाठी 10 बॉल आणि 10 धावेंची आवश्यकता असेल. एका षटकाराने पुन्हा एकदा मॅच मध्ये वापसी आले बॅटिंग करणारी टीमची प्लॅटिना स्पार्टन्स या संघाची. पुढे सरसाव केल्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये देखील बॉल अडवला गेला.
गोलंदाजाने यावेळी विचार केला तर आला डॉट बॉल. मागील बॉलवर षटकार ठोकला होता, त्यानंतर प्रत्युत्तर द्यायचं होतं. आला डॉट बॉल. ते डॉट बॉलच्या साहाय्याने धावफलक आता 15 या आकड्यावर स्थिर आहे आणि 9 बॉल आणि 10 धाब्यांची आवश्यकता असेल या मॅचमध्ये. इथे फटका चांगला आहे आणि नक्कीच आम्ही आपल्या संघासाठी संकट मोचकची कामगिरी करतोय आणि ठोकलाय दुसरा षटकार. 8 बॉल आणि 4 धाब्यांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. एखादा मोठा फटका या मॅचचा चॅम्पियन कोण ठरेल? 8 बॉल 4 धाब्यांची आवश्यकता. इथे पुन्हा एकदा पाहिलं गेलं तर नक्कीच घडलंय काय मॅच मध्ये सेलिब्रेशन करताना आणि यावेळी विचार केला तर नक्कीच हे चुकीचं आहे. नक्कीच क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये इफ इज नॉट इम्पॉर्टंट इन द क्रिकेट. क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नसतं. तुम्ही सामना फिनिश करा तेव्हा नक्कीच मैदानामध्ये आपला काय सेलिब्रेशन करायचे तो बिंदास करा. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता. क्या बात आहे. घडलंय का या मैदानामध्ये. अमित एक्साइटमेंट भरपूर आहे तुम्हाला, आम्हाला मान्य आहे. फायनल मॅच आहे आणि थोडस फक्त वेट करा. सामना तुम्ही जिंकणार आहात. मित्रांनो विनंती असेल सामना तुम्ही जिंकणार आहात, थोडस वेट करा. एक्साइटमेंट भरपूर आहे हे देखील आम्हाला मान्य आहे, फक्त थोडा वेट करा. 7 बॉल आणि 4 धाब्यांची आवश्यकता. 7 बॉल आणि 4 धाब्यांची आवश्यकता. एक्साइटमेंट नक्कीच ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता. आणि इथे पाहिलं गेलं तर नक्कीच बॉल एक सिंगल. आणि या मॅच मध्ये जर हा कॅच पकडला असता तर पुन्हा एकदा कमबॅक करू शकला असता. आणि क्रिकेट आहे मित्रांनो. शेवटच्या मोमेंटला देखील आपण बऱ्याच अशा स्पर्धा पाहिल्यात, बऱ्याच मॅचेस पाहिल्यात की शेवटच्या मोमेंटला कधीही सामना फिरू शकतो. आता जरी आपण पाहिलं गेलं तर विजयाचं सेलिब्रेशन तुम्ही केलंय, पण क्रिकेट आहे आणि नक्कीच क्रिकेटमध्ये सातत्याने सांगलं जातं इफ इज नॉट इम्पॉर्टंट इन द क्रिकेट. क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्त्व नसतं. क्रिकेटमध्ये भविष्य काळाला भूतकाळाला देखील महत्त्व नसतं. वर्तमान काळामध्ये तुम्ही क्रिकेट कसं खेळता याला खूप महत्त्व असतं. 6 बॉल आणि 3 धाब्यांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. बॅटर अमित तयार असेल. 22 धाबा टीमच्या स्कोर कार्डवर. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये प्लॅटिना स्पार्टन्स या संघाला इथे विजय संपादित करू शकतो. फायनल मॅच आहे. 6 बॉल 3 धाबा. धीम्या गतीचा बॉल ऑन साईडला खेळलाय आणि इथे पाहिलं गेलं तर नक्कीच फटका चांगला आहे. 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये गेल्यात. स्कोर इक्वल झालाय. 1 धावायची आवश्यकता असेल. समोर स्कूटी आहे मित्रांनो, तिची लाईट प्लीज ऑन आहे, बंद करा. थँक्यू सो मच. एका धावेची आवश्यकता असेल. 5 बॉल आणि 1 धाव. 24 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. फायनलचा मॅच आपल्या समोर रंगतोय. 5 बॉल 1 धावेची आवश्यकता. इथे घडलंय काय आणि नक्कीच या स्पर्धेचा चॅम्पियन प्लॅटिना स्पार्टन. जबरदस्त सेलिब्रेशन